या मंदिराला भरपूरसा इतिहास लाभलेला आहे आणि त्यातली एक गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाची निमंत्रण पत्रिका ही रेणुका मातेला म्हणजेच या मंदिरामध्ये पाठवली होती अशी इतिहासामध्ये अधिकृत नोंद आहे। आज आपण या मंदिराचा संपूर्ण परिसर बघू आणि देवीचे दर्शनही करू, तर तुम्हीही चला माझ्याबरोबर दर्शनाला। नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे विदर्भाच्या खूप सुंदर शहरामध्ये अमरावतीमध्ये आणि इथल्या सगळ्यात फेमस मंदिरामध्ये जे आहे माता एकवीराचं मंदिर, ज्यालाच अंबादेवी मंदिर असेही म्हणतात। तर जे हे मंदिर आहे अंबादेवीचं ते हजारो वर्षापूर्वींचं मंदिर आहे। ह्याची स्थापना 1600च्या काळामध्ये परमहंस स्वामी जनार्दन यांनी केली होती। त्याच्या आधी मोगलांनी 1500चा जो काळ होता त्या काळामध्ये ह्याला पूर्ण उद्ध्वस्त केलं होतं आणि त्यानंतर 1600च्या दशकामध्ये स्वामी जनार्दनांनी पुन्हा ही रेणुका माताची जी आहे इथली मूर्ती ती स्थापन केलेली आहे। त्यानंतर जे हे मंदिर आहे याचा इतिहास असा आहे की जेव्हा अमरावतीचं नाव हे उदुंबरावती होतं, उदुंबरावती ते उमरावती आणि उमरावती ते अमरावती हा पूर्ण जो कालखंड आहे, हा पूर्ण जो इतिहास आहे याची साक्ष म्हणजे हे मंदिर। तर आता मी तुम्हाला संपूर्ण मंदिर दाखवते, संपूर्ण परिसर दाखवते। इकडनं आता दर्शनासाठी एंट्री आहे, पण नॉर्मली इथनं एंट्री असते। आत्ता करोनामुळे मे बी इकडनं एंट्री केली आहे त्यांनी। आणि मास्क कंपल्सरी आहे, तो मास्क लावून घेते। आपण आधी बाहेरचा परिसर बघूयात। या साईडवरून जी एंट्री आहे इथे स्टार्टिंगलाच अशी ही तुळशी आहे, तुळस, आणि असा हा इथला पूर्ण परिसर आहे। हे जे मंदिर आहे हे पूर्ण दक्षिणात्य पॅटर्नवरती आहे बनलेलं आणि रिसेंटली जे आता आपलं अयोध्याचं मंदिर बनलं ते सुद्धा ह्याच्यातूनच अशाच पॅटर्नमधून बनलेलं आहे। त्यानंतर हे बघा, ही पूर्ण त्याची अशी बारीक कामगिरी आणि खूप सुंदर असं यांनी मेंटेन केलेलं आहे। तसं हे मंदिर रेनोव्हेट झालेलं आहे आत्ता। आधी जुनं मंदिर थोडं वेगळं होतं, याला पूर्ण आता रेनोव्हेट केलेलं आहे। त्याच्यानंतरचं हे मंदिर आहे। त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येक स्तंभ आणि हे बघू शकता, बारीक कारागिरी पूर्ण। आणि जी आपली मातेची मूर्ती आहे आतमधली ती काळ्या रंगाच्या पाषाणाने बनलेली आहे, ती पण आपण बघूयात थोड्याच वेळामध्ये। जे मेन जेव्हा एंट्री होती, जेव्हा करोना वगैरे काही नव्हता पॅन्डेमिक, त्या टाईमला मेन एंट्री ही इथनं होती आणि इथनंच तुम्ही आतमध्ये जायचं, संपूर्ण मंदिर आतमधलं बघू शकत होता। पण आत्ता त्यांनी याच्यामुळे बंद ठेवलेलं आहे करोना पॅन्डेमिकमुळे। आणि ह्याची पण तुम्ही डोअर बघा, ह्याची पण कलाकृती एकदम बारीक आणि छान आहे। आणि जे मंदिर आहे तिथेच रुक्मिणी हरण झालं होतं असं म्हणतात, पण ॲक्च्युली रुक्मिणी हरण जे आहे ते इथनं 7 ते 8 किलोमीटर पुढे एक गाव आहे कोंडलं होतं। आणि जे श्रीकृष्ण भगवान जे आहेत ते इथे रुक्मिणी मातेला घ्यायला आले होते, पण जे ॲक्च्युली हरण आहे ते तिथनं झालं होतं। आणि खाली जी खिडकी आहे असं म्हणतात की तिथनं त्यांनी नेलं होतं, ते पण मी तुम्हाला खाली दाखवते खाली गेल्यानंतर। इथे बघा वेगवेगळ्या देवी देवतांचे कलाकृतींच्या याच्यावरती असे शिल्पकला केलेली आहे। हे गेट जे आहे हे नवरात्रीच्या वेळी ओपन असतं, जेव्हा लाईन लागते तेव्हा इथनंच तुम्हाला आतमध्ये एंट्री असते। तर असं आहे हे संपूर्ण मंदिर, खूप सुंदर यांनी मेंटेन केलेलं आहे। इथले जे प्रशासन आहे, इथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांनी खूप छान याला ठेवलेलं आहे, अगदी स्वच्छ आणि खूप सुंदर आहे।
ही जी आहे ही बॅक साईड आहे, जे मी तुम्हाला बोलले की नवरात्रीला जी लाईन लागते ती अशीच लाईन लागते आणि नंतर मग इथनं आपल्याला जायचं. त्याच्यानंतर बघा इथनं सुद्धा इथे पायऱ्या आहेत आणि ही एक साईड आहे मंदिराची. त्याच्यानंतर सेम दोन्ही साईडने त्यांनी सेम पायऱ्या ठेवलेल्या आहेत. इकडनं सुद्धा तसंच आहे आणि मग इथनं तुम्ही वरती जाऊ शकता. आणि हे पूर्ण आपलं मागून आहे मंदिर. आता जाऊयात आत. हे आता आपण इकडनं एंट्री करतोय, जे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आता सध्या बॅक गेटपासून एंट्री सुरू आहे, तर तिथनं आपण एंट्री घेतोय. मंदिरामध्ये एंटर झाल्यानंतर समोरच आपल्याला एकविरा मातेचं मंदिर आणि त्यातली आपल्याला मूर्ती बघायला मिळेल, तर ती मी तुम्हाला दाखवते. सर्वप्रथम जसं मी तुम्हाला मगाशी बोलली की हे मेन जे एंट्रन्स होती ती इथनं होती. करोनामुळे ती आता बंद करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर फार कमी गर्दी आहे. आता एवढी कमी गर्दी इथे कधीच नसते. मी तुम्हाला ही मूर्ती जी आहे आतमधनं दाखवते. ही बघा मूर्ती. ह्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला आधीच सांगितलेली आहे. दर मंगळवारी इथे महापूजा होते आणि तुम्ही मुकुट बघू शकता, सर्व बघू शकता. सगळं सोन्याचे दागिने इथे देवीला चढवलेले आहेत. एक मिनिट. अशी सुंदर आणि प्रशस्त मूर्ती इथे आहे. त्याच्यानंतर या बाजूला आहे गणपती. फोटो काढू नये, व्हिडिओग्राफी इथे अलाउड नाही आहे. पण मग मी कशी करते, तर मी परमिशन घेतलेली आहे अग्रवाल सरांची आणि थँक्यू अग्रवाल सर, तुम्ही परमिशन दिलीत मला. हे सर्व जे आहे हे सगळं संगमरवरापासून बनवलेलं आहे. ते पण मी तुम्हाला त्या साईडने दाखवते. तर बघा इथे जे मी तुम्हाला बाहेरून गेट दाखवलं होतं, जे नवरात्रीची लाईन म्हटली होती ती इथनं ओपन होते. त्यानंतर आत्ता आपण जाऊयात पुजारींकडे, त्यांना आपण विचारूयात. मला हे सांगा आता काही ह्या देवीचा जो इतिहास आहे किंवा काही आख्यातिका असतील. ह्या दोन्ही ज्या देवता आहेत अंबादेवी आणि एकविरा देवी, ह्या अर्ध शक्तीपीठ आहे. आणि या देवीमध्ये म्हणजे लहान देवीमध्ये श्रीकृष्ण रुक्मिणी तिथे आली दर्शनाला. जशी आपण लग्नाची हळद वगैरे घेऊन येतो ना, हो त्यावेळेस तिथे आली होती. आणि कृष्णाला तिने पत्र पाठवलं होतं, तुम्ही या इंद्रपुरीमध्ये येते आहे, अमृतेला येते आहे आणि इथे आल्यानंतर मला इथून तू घेऊन जा, माझं हरण इथून करून दे. आणि तिथं माहेर घर आहे कौंडण्यपूर. कौंडण्यपूर इथे अमरावतीला आहे. तिथे अक्षत ठेवली, हळद वगैरे आणली तिने लग्नाची. आणि इथून श्रीकृष्ण तिला रथामध्ये बसून द्वारकेला तिला घेऊन गेली. म्हणून द्वारका तिचं सासर झालं आणि कौंडण्यचं माहेर झालं. असं हे इतिहास आहे देवीचा. आणि सांगायचं म्हणजे की इथे जो भक्त येतो त्याची इथे मनोकामना पूर्ण होते आणि तो भक्त परत परत यायला लागतो. त्या इतिहास आहे. आणि गेले 2014मध्ये आपल्या एकविरा देवीने फळ सोडली. म्हणजे शेंगाचा जो मुखडा होता ना तो सोडला तिने 14 दिवशी. आजच्या स्थितीला शुद्ध तिथी आहे. आपण त्या वाढदिवस साजरा करतो, साजरा करतो. सकाळी पवनाचा अभिषेक वगैरे झाला देवीला आणि सायंकाळी आपण दीपोत्सव म्हणून साजरा करतो. 6 वाजता महाआरती. आणि मंगळवारचं काय असते? मंगळवारी आपण म्हणजे अभिषेक हा रोजच आहे, पण एक विशेष म्हणजे मंगळवारी आपण असाच शृंगार करतो देवीला दागिन्यासहित. म्हणजे पूर्ण सोन्याच्या दागिन्यांचा सोन्याचे दागिने आहे हा. दर मंगळवारी पौर्णिमा, अमावस्या, दिवाळी, नवरात्र, त्यानंतर आता महालक्ष्मी आहे, त्या दिवशी आपण देवीला शृंगार करतो. त्या ठाकरेंची कुलदैवत आहे. त्याच्यामुळे ते पण स्वतः यायचे. बाळासाहेब ठाकरे सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत असं आपल्याला पुजारी सांगतायत. आणि त्यांचं कुटुंब पूर्ण इथं राज ठाकरे येऊन गेले, उद्धव ठाकरे येऊन गेले. नवरात्रामध्ये राज ठाकरे स्वतः शस्त्रपूजन करायला येतात. एवढ्या उत्तम प्रकारे आपल्याला जी संपूर्ण माहिती महाराजांनी सांगितली. महाराजांचं नाव आहे श्रीहरी पांडे. तर धन्यवाद महाराजजी, तुम्ही मला सगळं सांगितलं. तुम्ही काय काका इथे? मॅनेजर, पार्किंग मॅनेजर. तुम्ही काय करता इथे?
हे बघा, हे जे पूर्ण मंदिर आहे, जसं मी सांगते तुम्हाला की हे संपूर्ण संगमरवराने बनवलेलं आहे. हा जो आहे हा स्त्रियांसाठी बाहेर जाण्याचा मार्ग. हे सगळं एकदम नवरात्रामध्ये एकदम व्यवस्थित असतं. आता तर काही गर्दी नाही आहे, एकदम नसल्यासारखीच आहे. आज प्रकट दिन असल्यामुळे थोडीफार गर्दी होती. आता आपण जाऊया जनार्दन स्वामींच्या समाधीकडे. ती जे तिथे गुफा आहे ती सुद्धा बघूयात. तर चला. ही जी विहीर आहे, या विहिरीचं पाणी जनार्दन स्वामी वापरायचे. त्यानंतर ही गुफा आहे जिथनं, तीच गुफा ना जिथनं म्हणतात की रुक्मिणीला नेलं होतं. कृष्णाने, श्रीकृष्णांनी जिथनं रुक्मिणीचं हरण केलं होतं किंवा जिथनं त्यांना घेऊन गेले होते, ती म्हणजे ही गुफा. आता तर ही गुफा डायरेक्ट कौंढण्यपूरला निघते बाहेर. इथनंच त्यांनी घेतलेलं होतं. हे बघा, तिथनं पायऱ्या दिसत आहेत. तिथे जे लॉक केलेलं आहे तिथे या साईडला पायऱ्या दिसत आहेत तुम्हाला. आणि हे जनार्दन स्वामी त्यांची समाधी आहे किंवा हे महाराज आहेत आणि ही समाधी आहे इकडची. भरपूरसा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. त्याच्यानंतर शंकरजींची इथे महादेवांची पिंड आहे इथे. माता टेकडीचं जे मंदिर आहे, कृष्ण मंदिर, तिथनं ही मूर्ती सापडलेली आहे विष्णुदेवांची. गजानन महाराज. धन्यवाद आजी, तुम्ही आम्हाला माहिती सांगितली. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे या मंदिरामध्ये 2 आपल्या ज्या नवरात्री असतात त्या साजऱ्या होतात. एक म्हणजे चैत्र्यामध्ये आणि एक अश्विन महिन्यामध्ये. अश्विन महिन्यामधली म्हणजे जी आपण सगळे दसऱ्याच्या आधीचे 9 दिवस आपण जी नवरात्री साजरी करतो ती, त्याला इथे फार गर्दी असते. आणि चैत्र नवरात्री बहुतेक लोकांना माहिती असते किंवा नसते, तर तिथे एवढी गर्दी बघायला मिळत नाही. पण अश्विन नवरात्रीला इथे काहीही असं पाय ठेवायला सुद्धा जाण असते. आणि सकाळी 5 किंवा 6 वाजतापासून इथे लोक येतात. आत्ता मी जिथे उभी आहे ते आहे भक्त निवास आणि ह्याच्या मागे हे मंदिर. हे बघा, आता मी तुम्हाला ह्याची बॅकसाईड म्हणजे माझ्या पुढचं दाखवते. ते आहे इथे जर कोणाला राहायचं असेल तर राहण्याची सुद्धा इथे व्यवस्था आहे. तर तुम्ही इथे येऊन थांबू सुद्धा शकता. हे बघा, हे असं 2 फ्लोअरचं भक्त निवास आहे. ते दिलेलं पण आहे श्री एकविरा देवी संस्थान भक्त निवास. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट करून सांगा. खूप मेहनत घेतली आहे या व्हिडिओसाठी. मी आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आजचा. प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजपर्यंत असा व्हिडिओ यूट्यूब चॅनलवरती नव्हता एवढा क्लिअर आणि सगळ्या ऑडिओमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये क्लिअर. तर होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडेल. संपूर्ण माहिती प्लस दर्शन सगळं देण्याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे. आवडलं असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, सुरक्षित राहा आणि मुख्य म्हणजे स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह. बाय बाय, टेक केअर.